गुजरवाडी, निंबाळकरवाडी, भिलारवाडी इथं अजूनही रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे. कारण हेवी वाहतूक तिथे होते. हं. मग त्याच्यावर कसं काम करता येईल? तो एक विचार आहे. त्यांना अजूनही महानगरपालिकेचं सुरळीत पाणी पुरवठा नाहीये. मग तिथं पाण्याची व्यवस्था कशी देता येईल? त्याच्यानंतर इकडं जांभूळवाडी, कोळवाडीला आलात, तर कोळवाडीला पण पाण्याचाच प्रश्न आहे. त्याच्यानंतर तिथं अतिक्रमण म्हणजे जागा एक्वायर केल्यात स्थानिक लोकांच्या. हं. तो एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर आंबेगावमध्ये, आंबेगाव पण नव्याने समाविष्ट झालेलंच गाव आहे. तिथेही प्रचंड उतार नव्याने ट्रॅफिकची समस्या आहे. मग आणि ह्या सगळ्या भागांमध्ये रिंग रोड असेल, कोळेवाडीतनं रिंग रोड गेलेला आहे. पण त्याची अजून काही प्रोव्हिजन नाहीये. त्यानंतर डी-पी रस्ते आहेत. मग त्या डी-पी रस्त्यावर काम करून कसा ट्रॅफिकचा प्रश्न सोडवता येईल, हे एक आहे. तलाव आहेत आमच्या भागामध्ये, त्याचं सुशोभीकरण करून तिथं कसं करता येईल, ते एक आहे नियोजनात. त्यानंतर जांभूळवाडीमध्ये स्मशानभूमी नाहीये आजच्या मितीला. त्याच्यावर कसं काम करता येईल, हे एक डोक्यात आहे.